कारण मागच्या 2 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जाते तशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद न सोडण्याचे संकेत केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आले, तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अजूनही रस्सीखेच सुरू आहे। मला या विषयातली काही माहिती नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जो निर्णय करतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू। ते पालकमंत्री पद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक पालकमंत्री नेमावा। यावेळेस पहिला भाजपचा, दुसरा राष्ट्रवादी, रोटेशन पद्धत करावी। आणि महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो, तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा। एकाला उठवत जावं आणि दुसऱ्यांनी बसवत जावं। भारतीय जनता पार्टी स्वतःचं बरोबर करेल, यांच्यात झुंज लावून देईल। निर्णय घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे ना। मुख्यमंत्री निर्णय घेण्यापासून का दूर पाळतात? तर तुम्ही ओएसडी ठरवू शकता, पीएस ठरवता, तर पालकमंत्री का नाही ठरवत तुम्ही? तुम्ही त्यांचे पीएस ठरवू लागले। खरं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही। एकीकडे त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही, एकीकडं अविश्वास दाखवत असताना तुम्ही ओएसडी पीएस स्वतः निवडता, पण त्या जिल्ह्याचं पालकमंत्री निवडायची निर्णय क्षमता तुमच्यात नाही का? या दोघांमध्ये झुंज लावण्या याच्यातच आपलं हित, अशा पद्धतीने तुमची वृत्ती आहे।